हॅलो, थर्मोडायनामिक्स या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे 7वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेसचे उरलेले टाइप्स. सो सुरू करूया आपली तिसरी प्रोसेस आयसोबॅरिक प्रोसेस. सो आयसोबॅरिक प्रोसेसच्या बद्दल सांगायचं झालं तर एका वाक्यात आपण असं म्हणू शकतो की इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. आणि एक्झाम्पलच द्यायचं झालं तर बॉइलिंग वॉटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता हे जे प्रेशर आहे ते नॉर्मली आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. तर कॉन्स्टंट प्रेशरला जे वॉटर बॉईल होतं, ही जी काही प्रोसेस आहे ती आयसोबॅरिक प्रोसेस असणार आहे, जिथे प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. सो जर याचा PV ग्राफ किंवा PV डायग्राम जर आपल्याला प्लॉट करायची झाली तर आपण ती कशी दाखवणार आहात बघा. लक्षात आलं आपल्याला की प्रेशर जे आहे ते या प्रोसेसमध्ये काय आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. सो ऑब्वियसली जो काही प्रेशरचा जो ॲक्सिस आहे तिथे तुम्हाला दिसतंय बघा की PI म्हटले बघा, प्रेशर हे कॉन्स्टंट राहिले बघा. बदललंय काय इथे, बदललंय काय, व्हॉल्यूम VI पासून VF पर्यंत गेले. सो प्रेशर बेसिकली कॉन्स्टंट राहते. अशी जी प्रोसेस आहे तिला आपण आयसोबॅरिक प्रोसेस म्हणतो, हे आपल्याला कळले. तर त्याच्यावरून हा ग्राफ एकदम सिंपल आहे. प्रेशर कॉन्स्टंट आपल्याला या ग्राफमध्ये दिसते. ओके, या ग्राफला आपण काय म्हणतो तर आयसोबार असं म्हणतो. आणि आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला लक्षात येईल की डेल्टा U म्हणा किंवा Q म्हणा, W म्हणा, या ज्या सगळ्या क्वांटिटीज आहेत या नॉन झिरो असणार आहेत, हे लक्षात घ्या. सो लिहून टाकूया. For an isobaric process, none of the quantities delta U, Q and W is zero. ओके, कुठलीच क्वांटिटी झिरो नसणार आहे, याचा अर्थ या सगळ्या क्वांटिटीज नॉन झिरो असणार आहेत, हे लक्षात घ्या. MCQ साठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर मागच्या प्रोसेसप्रमाणे याही प्रोसेसचं जे काही थर्मोडायनामिक्स आहे त्याच्या मागचं हे थोडंसं लक्षात घेऊया आणि थोडक्यात ते डिस्कस करूया इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये. तर वळूया थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोबॅरिक प्रोसेसकडे. तर आत्ताच आपण म्हटलं द प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इन दिस प्रोसेस. बरोबर आहे, या सिस्टीममध्ये या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं जे प्रेशर आहे ते कॉन्स्टंट राहतं आणि त्यामुळे आपण काय लिहिलं आहे, डेल्टा P इज इक्वल टू 0. आणि ॲज युजल आपण जसं अझम्पशनमध्ये म्हटलं आहे, आपण आपली जी सिस्टीम आहे ती आयडियल गॅस आहे असं कन्सिडर करतो. आणि आपण सुरुवात कशाने करतो बघा, कन्सिडर अन आयडियल गॅस अंडर गोईंग व्हॉल्यूम एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो प्रेशर आपल्याला इथे कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि आयडियल गॅस इज अंडर गोईंग द व्हॉल्यूम एक्सपान्शन. सो व्हॉल्यूम एक्सपांड होणार आहे हे लक्षात घ्या. आणि मग व्हॉल्यूममध्ये जर चेंज होणार असेल तर आपल्या ज्या इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशन जेव्हा आहे तेव्हा त्याचे जे सिम्बॉल्स आहेत ते आपण मेन्शन करून घेऊया. तर बघा काय म्हटलंय, इफ VI अँड TI आर इट्स व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इन द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. बघा सुरुवातीला व्हॉल्यूम काय असणार आहे, VI असणार आहे आणि टेम्परेचर TI असणार आहे. अँड VF अँड TF आर इट्स फायनल व्हॉल्यूम अँड टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली. सो फायनल स्टेटला काय असणार आहे तर व्हॉल्यूम किती असणार, VF, F फॉर फायनल, जसं की VI म्हणजे I फॉर इनिशियल आहे, तसंच VF फॉर फायनल व्हॉल्यूम अँड TF फॉर फायनल टेम्परेचर. आणि असं जर असेल तर काय म्हटलं बघा, द वर्क डन इन द एक्सपान्शन इज गिवन बाय, आणि आपला जो रेग्युलर फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू P इंटू DV. आणि DV म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. तर इथे आपण कसं लिहू शकतो तर P ब्रॅकेटमध्ये लिहिले आपण VF मायनस VI. सो VF मायनस VI आपल्याला काय देईल, सो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम आपल्याला काय देईल तर चेंज इन व्हॉल्यूम किंवा DV आपल्याला देईल. ओके, आणि आपण बघितलंय आयडियल गॅस इक्वेशन काय आहे तर PV इज इक्वल टू NRT. आणि म्हणून आपण इथे इज इक्वल टू पुढे काय लिहिले बघा, NRT. T पण पुन्हा काय होते बघा, बदलते. सो फायनल टेम्परेचर आहे ते TF आहे आणि इनिशियल TI आहे, आणि म्हणून आपण इथे लिहिले TF मायनस TI. सो NRT, PV इज इक्वल टू NRT. लक्षात घ्या आयडियल गॅस इक्वेशन. आणि हे जे इक्वेशन आहे याला एक नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 1. यानंतर आपण एक दुसरं इक्वेशन लिहूया. इथे आपण W साठी इक्वेशन लिहिलं. तसंच आपल्याला काय करायचं आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी इक्वेशन लिहायचं आहे. आता आपण हे सगळं का करतोय हे लक्षात घ्या, कारण आपण हे सगळं वापरणार कशात आहोत तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो तर Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. सो आता Wचं इक्वेशन बघा,
हे जे आहे इक्वेशन हे डब्ल्यू साठी आपण जे लिहिले ते वापरणार आहोत आणि मग आपल्याला लागणार काय आहे तर डेल्टा यू साठी म्हणजे चेंज इन द इंटरनल एनर्जीसाठी इक्वेशन लागेल तर ते आपण लिहून घेऊया आणि नंतर मग आपण जेव्हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरू तेव्हा आपण मग या दोन्ही व्हॅल्यू म्हणजे डब्ल्यूची व्हॅल्यू आणि डेल्टा यूची व्हॅल्यू वापरू आणि मग इक्वेशन पुढे मॉडिफाय होईल. ठीक आहे, तर लगेच आपण चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीमसाठी इक्वेशन लिहायला घेऊया. सो बघा, ऑल्सो द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज गिवन बाय आणि डेल्टा यू साठीचं इक्वेशन लिहून टाकूया. डेल्टा यू इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. ओके, सी व्ही म्हणजे काय आणि डेल्टा टी म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी फक्त इथे लक्षात घ्या, इथे पुन्हा एकदा मी काय केलंय तर डेल्टा टी म्हणजे टी एफ मायनस टी आय एवढंच केलं, त्यामुळे काय फार बदल केलेला नाही. हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर देऊया, इक्वेशन नंबर 2. इथे सी व्ही म्हणजे काय तर मागच्या मला वाटतं तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये हे बघितलंय. सो सी व्ही काय आहे तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि डेल्टा टी काय आहे तर चेंज इन इट्स टेम्परेचर. ओके, सो फर्स्ट आणि सेकंड अशी दोन्ही इक्वेशन्स आपल्याला मिळाली आहेत. तर आता आपण थेट वळूया आपल्या जसं मगाशी म्हटलं मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सकडे आणि मग त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करू नवीन. So according to the first law of the thermodynamics, the heat exchanged is given by आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे तर Q is equal to delta U plus W आणि आता जी वरची जी दोन इक्वेशन आहेत 1 आणि 2 म्हणजे डेल्टा यू साठी जे आहे ते सेकंड इक्वेशन आहे आणि डब्ल्यू साठी आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलं आहे. तर ही जर इक्वेशन नंबर 1 आणि 2 ही जर आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली तर बघा काय होईल. बघा, युजिंग द इक्वेशन्स 1 and 2 वी गेट Q इज इक्वल टू हे काय केलंय बघा डेल्टा यू ची किंमत आहे बघा इथे जी लिहिली आहे एन इंटू सी व्ही टी एफ मायनस टी आय ही डेल्टा यू ची व्हॅल्यू इथली आणि जे मागाशी आपण डब्ल्यू कॅल्क्युलेट केलं होतं बरोबर इक्वेशन नंबर 1 ते मागे जाऊन तुम्ही चेक करू शकता. एन इंटू आर एन आर टी होतं बघा एन इंटू आर टी एफ मायनस टी आय असं आपल्याला इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. तिथे मिळालेलं होतं इथे आपण हे फक्त सबस्टिट्यूट केलंय. आता इथे काय होईल बघा थोडंसं आपल्याला ही जेव्हा दोन इक्वेशन्स समोरासमोर घेऊन काहीतरी कॉमन फॅक्टर वगैरे घ्यावे लागतील त्यासाठी मी काय करतो हेच इक्वेशन पुढच्या स्लाइडवर कंटिन्यू ठेवतो. परत तुम्ही लिहू नका कारण तुम्ही काय कराल सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा नोट्स लिहून काढताना हे डबल लिहाल तर डबल लिहू नका. हेच इक्वेशन मी कंटिन्युएशनसाठी फक्त पुढच्या स्लाइडवर तसेच ठेवतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू कराल. ठीक आहे, सो हे पुन्हा एकदा लिहून ठेवलं बघा Q इज इक्वल टू एन सी व्ही टी एफ मायनस टी आय प्लस एन आर टी एफ मायनस टी आय हे जे आत्ताचं इक्वेशन होतं ते. आता मला सांगा याच्यामध्ये कॉमन काय येईल बघा तर तुम्हाला दिसतोय एन कॉमन आहे बघा दोन्हीकडे. आणखीन कॉमन काय टी एफ मायनस टी आय हा कॉमन आहे. ओके, सो बाकी बदल काय आहे तर सी व्ही वेगळा राहील आणि प्लस आर वेगळा राहील. तर करून टाकूया काय येईल बघा एन ब्रॅकेटमध्ये टी एफ मायनस टी आय मी ठेवलंय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मी काय ठेवलं आता हे जे अनकॉमन फॅक्टर्स आहेत पहिल्या एक टर्ममध्ये सी व्ही आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये आर दिसतोय आपल्याला. सो सी व्ही प्लस आर. आता पुन्हा एकदा तिसरा चॅप्टर थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर असं एक इक्वेशन आहे आपल्याकडे बरोबर आहे आठवतंय. हां, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर काहीतरी म्हणजे मी सांगतोय म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे म्हणजे मी सांगतोय म्हणजे काही चुकीचं सांगत नाही असं धरून तुम्ही बघताय पण एकदा तुम्ही खरंच चेक करून घ्या सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर आहे की नाही. ओके, सो जर इथे सी व्ही प्लस आर मग इथे काय येईल तर त्या इक्वेशननुसार तर सी व्ही प्लस आर म्हणजे सी पी होणार आहे. सो जर आपण सी व्ही प्लस आर याच्याऐवजी मी सी पी जर इथे सबस्टिट्यूट केला तर काय होईल बघा Q इज इक्वल टू एन ब्रॅकेटमध्ये टी एफ मायनस टी आय जो होता तो आणि सी व्ही प्लस आरच्या ऐवजी फक्त मी सी पी टाकलाय. रेफरन्सला मी लिहून ठेवतो सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. हे जे इक्वेशन आहे त्याला आपण मेयर्स इक्वेशन किंवा मेयर्स रिलेशन असं म्हणतो बेसिकली. पाहिजे असेल तर चेक करून घेऊ शकता. सो हे जे काही इक्वेशन आहे हे आपल्याला काय इंडिकेट करतं बघा द अबव इक्वेशन इंडिकेट्स दॅट द हीट एक्सचेंज्ड इज पार्टली युज्ड फॉर द इन्क्रीजिंग द टेम्परेचर अँड पार्टली टू डू सम वर्क. सो हे इक्वेशन काय इंडिकेट करतं तर ही जी काही हीट एक्सचेंज होते त्यातली काही हीट जी आहे ती टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जाते आणि काही एनर्जी जी आहे ती काही वर्क परफॉर्म करण्यासाठी वापरली जाते. आणि हे जे काही टेम्परेचर मधला जो बदल आहे जो टी एफ मायनस टी आय आहे बेसिकली
तो द चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टम डिपेंड्स ऑन द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर C. ओके, सो C लिहिलंय मी इथे. सबस्क्रिप्टला पाहिजे असेल तर P लिहू शकता तुम्ही. ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हटले, सो स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP असं लिहा तिथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सो एकदम सोपा याच्यामधला थेरीचा पार्ट होता. याच्यावरचं एक न्यूमेरिकल जे आहे ते तुम्हाला मी होमवर्कला देतो आणि यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या म्हणजे चौथ्या प्रोसेसकडे, जे आहे आयसोकोरिक प्रोसेस. आता आपल्याला कळलंय की प्रत्येक प्रोसेस म्हणजे ॲक्च्युअल कंडिशनमध्ये त्याला एक कंडिशन आहे आणि ती कंडिशन फुलफिल करणारी ती प्रोसेस असते. जसं की आत्ता आपण बघितलं की प्रेशर कॉन्स्टंट होतं, तर आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. सो इट इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा अर्थ काय होतं बघा, तर बेसिकली आपण खूप सुरुवातीला असं बघितलंय की जेव्हा व्हॉल्यूम चेंज होणार आहे तिथेच काहीतरी वर्क झालंय असं आपण म्हणणार आहोत. सो जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं तर याचा अर्थ वर्क डन किती असणार आहे, 0 असणार आहे. सो मेन्शन करून टाकूया, अ सिस्टीम डज नो वर्क ऑन इट्स एन्व्हायरमेंट ड्युरिंग अन आयसोकोरिक चेंज. ओके, सो वर्क इथे या ठिकाणी काही नसणार आहे. आणि कॉन्स्टंट काय आहे तर व्हॉल्यूम आहे. मग अशी प्रेशर कॉन्स्टंट होता, त्यामुळे प्रेशरची जी लाईन होती बरोबर आहे तर ती तुम्हाला कॉन्स्टंट दिसली. आता व्हॉल्यूम तुम्हाला एक कॉन्स्टंट दिसणार आहे. सो आपण त्याची पण PV डायग्राम बघूया. सो फिगर शोज द PV डायग्राम ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. सो इमॅजिन केलं असाल तुम्ही, व्हॉल्यूम ज्या साईडला आहे एक्स ॲक्सिसवर आपण व्हॉल्यूम घेतो, तर बरोबर एक्स ॲक्सिसला तुम्हाला परपेंडिक्युलर ती लाईन दिसणार आहे, त्याच्याच लाईनमध्ये आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे हे दिसेल. बघा तुमच्या समोर ठेवली आहे PV डायग्राम, तुमच्या लक्षातही आली असेल ती. तुम्हाला आता ते कळायला लागले हळूहळू, खूप चांगली गोष्ट आहे. आणि थोडंसं आपण त्याच्या डिटेलमध्ये जर आपण गेलो तर आयसोकोरिक प्रोसेस जी आहे याच्यामध्ये व्हॉल्यूम जो आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून ठेवतो. आणि पुन्हा आपण त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करतो हे पण लक्षात घ्या. तर थोडंसं डिटेलमध्ये त्याचं बोलूया आणि मग थोडक्यात आपण त्याच्या थर्मोडायनामिक्सकडे वळूया. तर सुरुवातीला काही ज्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत आपल्या निदर्शनास आलेल्या त्या सगळ्या मेन्शन करून घेऊया. सो बघा, फॉर अन आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा V इज इक्वल टू 0. आपल्याकडे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, मगाशी आपण लिहिला होता. त्यानुसार वी हॅव फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस W. ओके, तो कसाही लिहू शकता तुम्ही. जेव्हा Q असेल तेव्हा तिथे प्लस साईन असतं, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाले इथे मायनस साईन कुठून आलं, तर तेव्हा आपण Q साठी लिहिला होता, आता डेल्टा U साठी रिअरेंज केलेला आहे. सो दोन्ही इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. जर तुम्ही तेही जाऊन बघितलात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये तर तुमच्या लक्षात येईल. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला बघितले ते. ओके, सो डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस W. पण आता सिस्टीममध्ये काय झालंय तर सिस्टीम डज नो वर्क असं आपण म्हटलंय. ओके, सो तेही मेन्शन करून टाकूया पुन्हा एकदा. जे मगाशी म्हटले तेच मी पुन्हा फक्त रिअरेंज करून इथे थोडक्यात रिप्रेझेंट करतोय बघा. बट ॲज अ सिस्टीम डज नो वर्क ऑन इट्स एन्व्हायरमेंट ड्युरिंग अन आयसोकोरिक चेंज W इज इक्वल टू 0. हे आत्ताच आपण मेन्शन केलं होतं. मी पुन्हा एकदा हे स्टेटमेंट पुन्हा एकदा इथे लिहितोय. आणि त्याच्यानुसार जर W जर 0 असेल तर या इक्वेशनमध्ये काय फरक पडेल बघा. जर W 0 असेल तर काय डेल्टा U इज इक्वल टू Q होईल. सो एकदम सिंपल इक्वेशन आलं. सो डेल्टा U इज इक्वल टू Q. ओके, सो याचा अर्थ काय होईल बघा. दिस मीन्स दॅट ऑल द एनर्जी ॲडेड इन द फॉर्म ऑफ हीट रिमेन्स इन द सिस्टीम इटसेल्फ अँड कॉजेस अन इन्क्रीज इन इट्स इंटरनल एनर्जी. सो आपल्याला दिसतंय की जी हीट आहे ती हीट इज इक्वल टू काय आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी आहे. तर आपल्याला ते दिसलेलं आहे. आणि जर याची एक्झाम्पलच बघायची झाली तर हिटिंग अ गॅस इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंटेनर किंवा डिफ्युजन ऑफ अ गॅस इन अ क्लोज्ड चेंबर ही त्याची आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील आयसोकोरिक प्रोसेसची. ठीक आहे, तर थोडक्यात आता आपण वळूया आपल्या या आयसोकोरिक प्रोसेसच्या थर्मोडायनामिक्सकडे. आणि पुन्हा एकदा तेच आपण लिहिणार आहोत, काही वेगळं करणार आहोत. लक्षात घ्या की आता जे डिस्कस केले तुम्ही म्हणाल पुन्हा तेच चाललंय, फक्त ते त्या फॉर्मॅटमध्ये त्या आर्टिकलमध्ये आपण पुन्हा एकदा त्या फॉर्मॅटमध्ये मांडतोय. कारण का परीक्षेमध्ये काय होईल बघा, यातलं काहीतरी एक विचारलं समजा तर मग तुम्हाला हे सगळं लिहिण्याची गरज नाही आहे, पण प्रत्येक ठिकाणी ते मेन्शन करायला पाहिजे. कारण परीक्षेच्या वेळेला तुम्हाला स्पेसिफिक तेवढंच लिहायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण वळूया
आपल्या थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेसकडे. सो पुन्हा एकदा लिहून टाकूया. फॉर अन आयसोकोरिक प्रोसेस वी हॅव डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट, त्यामुळे डेल्टा व्ही 0, लक्षात घ्या व्हॉल्यूम नव्हे, डेल्टा व्ही चेंज इन द व्हॉल्यूम इज 0, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणून डेल्टा व्ही 0. ओके. आणि जे आत्ता आपण म्हटलं होतं ते द सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क अँड ऑल द एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम इज कन्व्हर्टेड इनटू इट्स इंटरनल एनर्जी. आपण मगाशी जे म्हटलं की क्यू इज इक्वल टू डेल्टा यू वगैरे, बरोबर ना. आणि तेच मी पुन्हा एकदा मांडतोय बघा. आणि इथे डायरेक्ट लिहितोय आपण द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस इज, आणि मी डायरेक्ट लिहितोय क्यू इज इक्वल टू डेल्टा यू, कारण आत्ताच्या या आधीच्याच भागामध्ये आपण लिहिलं होतं ते स्पष्टपणे. तिथे आपण काय लिहिलं होतं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू लिहिलं होतं, आणि त्यानंतर लिहिलं आपण डब्ल्यू 0 आहे आणि त्यामुळे डेल्टा यू क्यू आहे. पुन्हा एकदा तुम्ही तिथे जसं आहे तसं लिहिलं तरी हरकत नाही, म्हणजे तो जो पार्ट आहे तो पुन्हा एकदा रिपीट केला तरी हरकत नाही. म्हणजे काय करणार, तर वी हॅव फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू लिहा. नंतर म्हणा की वर्क होत नाही त्यामुळे डब्ल्यू 0 आहे, आणि मग डब्ल्यूची व्हॅल्यू 0 टाकून हे जे काही केलंय ते तसंही तुम्ही पुन्हा लिहू शकता. आणि तेच त्या कंडिशनमध्ये जे काही होतं तेच तुम्हाला इथे पुन्हा रिपीट करता येईल. ते थोडंसं उत्तराची जी लांबी आहे ती थोडक्यात वाढेल. ओके. मग आता ही परिस्थिती काय झाली, तर द चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजे जो काही डेल्टा यू आहे बेसिकली, बरोबर ना. तर तो डेल्टा यू आपण मागच्या सेशनमध्ये बघितलाय, तो किती येतो, सॉरी मागच्या सेशनमध्ये नाही, मागच्या आर्टिकलमध्येच आत्ताच बघितलं आपण की डेल्टा यू मगाशी सबस्टिट्यूट केली होती, त्यामुळे द चेंज इन द इंटरनल एनर्जी इज गिवन बाय डेल्टा यूची व्हॅल्यू लिहून टाकतो. किती होती, डेल्टा यू इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. आणि या केसमध्ये आपल्याला इथे दिसेल जर डेल्टा यू एवढा असेल तर क्यू किती असेल सांगा. हे बघा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू आहे, मग डेल्टा यू जर इतका असेल तर क्यू पण किती आहे तेवढाच आहे, बरोबर आहे. सो या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट क्यू इज इक्वल टू लिहू शकता. आता मी म्हटलं जसं तुम्हाला जर या उत्तराची जर लांबी वाढवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर सुरुवातीला हा जो लॉ आहे तो पूर्ण लिहायचा, प्लस इथे डब्ल्यू लिहायचा, आणि मग नंतर तुम्ही म्हणायचं डब्ल्यू म्हणजे पी इंटू डेल्टा व्ही, आणि मग तुम्ही म्हणायचं डेल्टा व्ही किती आहे 0 आहे, त्यामुळे पी इंटू डेल्टा व्ही जो आहे तो 0 होणार आहे, म्हणजे डब्ल्यू 0 होणार आहे. मग ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा आणि मग तुम्ही या पद्धतीने लिहू शकता की क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असणार आहे. तो डब्ल्यू नंतर तुम्ही 0 दाखवणार आणि मग डेल्टा यूची जी काही व्हॅल्यू असणार ती सबस्टिट्यूट करणार आणि मग क्यू काढणार. असं जरी तुम्ही केलं तरी काही हरकत नाही. एकदम थोडक्यात जर मांडायचं असेल 2 मार्काचा प्रश्न समजा 3 मार्काला आला तर आपल्याला काय करायचं, तर थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला उत्तर वाढवायला पण जमलं पाहिजे. हे थोडीशी ट्रिक आहे, म्हणजे चुकीचं लिहा असं मी म्हणत नाही, फक्त 2 स्टेप्स जरा वाढल्या, 2 वाक्य वाढली की थोडं उत्तराची लांबी वाढली की तुम्हालाही त्याचं समाधान असतं, एवढ्यासाठीच सांगतोय. तर वळूया आता आजच्या होमवर्ककडे. मगाशी मी म्हटलं तसंच त्याच्यावरचे जे न्यूमेरिकल आहे ते तुम्हाला मी होमवर्कला देतो. तर बघा होमवर्क काय आहे. 1 mole of an ideal gas is initially kept in a cylinder with a movable, frictionless and massless piston at pressure of 1 MPa, okay, megapascal, and temperature 27 degrees Celsius. It is then expanded till its volume is doubled. How much work is done if the expansion is isobaric? ओके. सो काय काय दिलंय ते मेन्शन केलंय. एम जो आहे तो पुस्तकामध्ये स्मॉल आहे, मिली पास्कल केला होता, परंतु ते मेगा पास्कल असणं आवश्यक होतं, त्यामुळे मी तिथे तुम्ही पुस्तकातलं हे न्यूमेरिकल आहे असं कन्सिडर करू नका, त्याचा रेफरन्स घ्या हवं तर. पण हे सोडवताना मी इथे एम घेतलंय, त्यामुळे एम म्हणजे 10⁶ पास्कल असं होणार आहे ते बघा, लक्षात घ्या. आणि टेम्परेचर जे आहे 27 डिग्री सेल्सिअस ते केल्विनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. 273.15 असं आपण जनरली ॲड करतो त्याच्यामध्ये, तर राऊंड फिगरमध्ये 273 ॲड करा आणि नॉर्मल केसमध्ये 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 डिग्री केल्विन. सो टेम्परेचर 300 घ्या, नंतर 27 घ्याल आणि सगळं कॅल्क्युलेशन बिघडवून टाकाल. सो काळजी घ्या आणि बघा जमतंय का. डेफिनेटली काही शंका जर असेल तर नक्की सांगा. प्रॉब्लेम आला तर आपण पुढच्या सेशनमध्ये त्याचं सोल्युशन देऊया.